तर सगळं आता आवरून झालेलं आहे आणि आपण जायचं आज बिनजोडच्या मैदानाला. तर बिनजोडचं मैदान केलं कॅन्सल कारण की 2-3 दिवसानं चोराडे इथं मैदान आहे. चोराडला घेऊन जायचं आहे मग आपल्या कार्तिकचं पहिलं मैदान. कार्तिकला रायफलला घेऊन जाणार आहे चोराड्यात. आजचं मैदान पडले. आता पायरू बघायचं चालू आहेत. मग आता नक्की पण करायचे आहे. मग सकाळी नक्की वाल्यासून लावलेला फोन तर ती म्हटली ती उद्या येतो. उद्या तेवढ्या ह्या दोघांच्या नक्क्या तेवढ्या करून घेतो. म्हणजे ती बघू शकते जरा नक्की वाढलेल्या ठेस कळणार नाहीत. आता जरा चालवून आणतो. आत्ताच कुठ्ठा टाकलाय त्यामुळे आता जातून चालवून आणतो साहेबासनी आणि दूध पाचतो. आणि सीटचं आपलं पहिलंच मैदान आहे चोराडे ते. बघा आता पहिला बघायला चालू आहे. चिपळूणचा एक दादा आहेत त्यांनी 2-3 नंदी आपल्याला व्हिडिओ पाठवलीत. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हटली. तू बघा आता त्याच्याने फोन लावतो. त्या दादांच्या बरोबर पण चर्चा करतो कसं कसं काय नियोजन. जर वायदीचं असेल तर विषय कट. वायदीचं नसलं तर पळू. आणि हे आलं बघा बाहेर आत्ताच मारून आत घेतलेलं तिला मारून आत घातलेली आणि बाहेर आली एस आणि आपला मोबाईल दुरुस्त झालेला आहे मस्तपैकी. आता तो मोबाईल आणायचा म्हणजे व्हिडिओ आपलं रोजच्या रोज येतील. ए काय होतं का बाहेर यायला सारखं हां त्यात मिळते. आणि काल वैरण घेऊन आले खालतीकडच्या राहून. आता व्यायाम करतो आधी आणि मग जातो ह्याला घेऊन कार्तिकला घेऊन जातो. चालवून आणतो जरा आणि परत बल्ली शेटला घेऊन जातो. बल्ली शेट येतो मानलाय. बल्ली शेट आलं की मग रायफलला आणि त्या ह्याला नेतो रायफलला. आभाळ आलेला आहे. साहेबासने आणतो व्यायाम देऊन. काय खाचेल काय बाबा तुझा भरोसा नाही. आणि एक करायचं आहे त्याचा फोटो काढायचा असं मस्तपैकी आणि त्याचं कवर बनवणार आहे मी. आपला जो मोबाईल बिघडला त्याला कवर करून घ्यायचा आहे. याला लागलं घ्यायला आलं तर त्याला बाहेर बांधतो इथं फोटो काढून PDF बंद पाठवतो साहेबांचा. कारण की थोडं S23 आहे का नाही मोबाईल. चल त्याला कवर बनवून घेतो. त्याला बघा सगळं माहिती आहे. आमच्या आधी पुढे पुढे गेला हे का ऐक सोडू काय मोकळा सोडतो मोकळा खालून. चले या चिक्या नाही पळून देणार त्याला ते राहायला. पाऊस पाकच उघडला पाऊस. आवाज चारायला लई नेट. कार्तिक शेटचं पहिलंच मैदान आपल्या. बघूया आता काय करतोय. पहिलंच मैदान ती पण मोठ्या मैदानात निघालाय म्हणजे लांब पल्ल्याच्या चोराडीत. तुझ्या या त्याला फॉक घेतली पाहिजे त्याशिवाय. कार्तिक
असंच चालेल की. नक्की वाढले त्या. चिक्या पळून देईल का नाही काय जरा गॅरंटी वाटते. जरा आपल्याला कमी वाटते. हा कार्तिकला पळून नाही द्यायचं असं करतो मी. कार्तिकला पण पळत जातो. हे चल 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 चालत चालत गावात दिसलं की या मला आलायस का चारा आलाय रे हा. तर आजचा व्हिडिओ जरा आहे हटके हा नाही का, कारण की आज आहे रविवार आणि पोरीसने सुट्टी. समूह आहे आजारी म्हणून समूह नाही आली. काय येणार आहे. आणि आम्ही काय झालं विषय, ठिबकचं साहित्य आणले. आपल्या पलीकडच्या रानात ठिबक करायचं आहे. मग आता पायपा वगैरे घेऊन आलो. बंडल आणलेत. पुढं आणि बंडल आहेत. आता पोरीसने बोलवलं बंडल हातरायला. तेवढाच व्यायाम त्यांचा. आणि श्रीशेची मम्मी पण यायला लागली. वगैरे कुठे गेली बघा येत आहे. ती पण आल्या मदतीला. चला घरातली आहे ती आज हातरून काय शेड्याच्या मागणं जा. अडचण आहे शेड्याच्या मागणं. बघा शेतकरी कन्या ठिबकचा बंडल घेऊन निघाला. ही एक छोटी एक बंडल आहे. इकडे का बघा ह्या दोघांनी 2 बंडल बारक दिले ह्याचनी. कार्तिकला काय वाटायला खाद्याची पाटी घेऊन आलीस काय. चला मी आता ते राहिलेलं 2 बंडल एकदम नेतो. तर ह्यांनी राहिलेला 3रा बंडल घेऊन आले ठिबकचा. आगा गा 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 वाऱ्यानं उडून जायची. वारं कसलं म्हणून सांगत होतो पोरी येतात तर नको. कशाला कशाला आत येऊ. अगं चला ना. दमला सकाळी शेतकरी कन्या. आ ते आणते त्यांची. तर ह्यांनी कोण आहे तिकडे त्यांच्याबरोबर बोलायला लागलीत. ओ ग्लुकोज मकाना की ओ. खायला होईल आपल्यालाच. ती काय येल्लो कलरची. आ खाऊ दे की. ए चिकू हा खा तण खा सोयाबीन खा. ए बाई आहो तुम्ही सोयाबीन वर ठेवला बंडल. श्रीशा खाली बघ. काय सांगितलंय खाली बघून चाल बाण. आता मोकळं रान नाही. हा पाया पडलेलं उभं कर. सोयाबीन आणि काहीतरी हायब्रिड. सोयाबीन आपण का लावलं माहितीये का. त्या सोयाबीनच्या पैशात आपण घ्यायचा एक टॉपचा नंदी आणि गुलाल करायचा. तर ऐकू आलं का नाही माहित नाही. वाऱ्याचा लईच हे सुटलाय. आम्ही सोयाबीन केलंय. टॉपचा नंदी तरी 15 ते 26 लाखापर्यंत घेणार आहे. एवढं 26 लाख सोयाबीन उत्पन्न करणार आहे सा. 5 लाखापर्यंत सोयाबीन होय एवढे तिला 10,000 तुला 5,000 तिला येईल. आणि त्यातलं मला 20 लाख द्या. आहे का चिपिवलंस सोयाबीन. ठीक आहे बाळा काट घे. का पैसा ऐसा. तुम्ही बसणार काय. जातो आम्ही. तुम्ही सांगा नुसतं तिथनं. नाही करणार मला खाली जाऊन अंदाज गेला पाहिजे. आज जातो की चालत आम्ही. घरी मम्मीला मस्ती तुझ्या घरी. आणि त्याला अंतराळी ठेवायला पाहिजे होती. त्या चाकावर ठेवलं तर
टाकावं नाही अंतराळी धरायला लागते हाताला असं उचलून. मग मी जातो कशी घेऊन द्या इकडं वडचीला तुम्ही आपलं भरा भरा बंडल भरा. हा हलका बंडल आहे असा धर संस्कृतीला घे असताना बंडल फिरते. हा हलका आहे काय? मी धरू का? तिला आवडते इकडे दाखव की फॅमिलीला. ही दाखव ही पूर्ण शेवट घे व्हिडिओ झूमिंग कमी कर पाक. दिसतंय का? थांब ही दाखवते, ही लय इंटरेस्टिंग वाटतं. होय का? बस करू का? तुम्ही थांबलाय नाव का? वाटतं सोपं, खरं नसतं सोपं. तेवढी टिफिन बॅग बस का? तर आता गेलेली आहे श्रीशा. फास्ट जा बाळा. आता तू जा दुर्गा. हा आणि चक्र कसं फिरतंय बघा. श्रीशा त्या पाय बरोबर बघ. ह्या सरीतलं आणि त्या सरीतलं सेम आहे का? हा झालंय बाळा. आता येतो इकडं. घे. त्यासनी वाटतं एवढंच आहे. हो एवढंच वाटतं. फास्ट केलीस बा. हो फास्ट एकदम फास्ट. अगं तू आणि दुर्गांतर मॅचिंग केलंयस पिंक पिंक. तू काय म्हणत? अगं म्हणलं ह्या पाईप बरोबर ती पाईप ठेव. अजून त्या पाईप बरोबर घे. हा नाही बरोबर ठेवलं असेल तिने. तुझी चालते जा. तर चला हो अशा पद्धतीनं कोण किस्त नेतंय बघूया काय. हा त्या पद्धतीने त्यासनी केवढं वाटतं एवढं तुकडं वाटतंय काय की? काय माहिती बघूया की कधी दमते त्या. केवढं काय हातरायचं आपण तुला काय माहितीये का केवढं काय माहित नाही तिला. काय रानात हातरायचं. माग पुढं सगळीकडे हातरायचं. ही चांगली क्वालिटी आहे काय हो ह्या हत्ती गवतापेक्षा. ते एकच आहे. त्याच्यावरची डिझाईन गायब झाली काय? डिझाईन आहे की गं. पाणी पाणी नाही ह्याच्यावर डिझाईन नाही. नव्हती तर हे वेगळी नुसती काय होती. तर चला आता दुर्गा देवी. दुर्गा पायपावरने कशी जाणार? पलीकडच्या सरीत न जा. नाही नाही हा जा त्या पाईपवरनं चालत. इकडून चालू द्या. धुंब्यावर नको चालू काय बा. कुठं काय बोललो? शिव्या दिला तुला 4. जाऊ दे.
कशाला काय बोलते बाळा? जाऊ दे दुर्गा देवी लवकर. हा खाली उतर आता पण देऊन. हा जा. हा आता असं पाळायचं बघ. किती चप्पल काढतो. ओ दे दे म्हणतेस. द्या म्हणली द्या. दे म्हणली. द्या म्हणली खोटं नाही बोल. जाऊया. कोण लवकर कमी वेळात जास्त लवकर येते बघा. आता तर तशीच वड. हातात धर. बस थांब. एक पटकं आतरून झालं, एक पटकं राहिले म्हणजे अजून 3-4 पटकीच. दमली बरं का दुर्गा देवी दमली. कसलं पॅकिंग? इकडे ये जरा तोंड धुवून ये 1 मिनिटात. लय भारी वाटतं. गारगार पाणी. घर पाणी. लय दम लागला. ते आता त्यानं आणले साहेब. पावती गाडीत आहे. गाडीत आहे पावती. कसं कापते बघा. तास झालं कापतंय. टाइमपास चाललाय. टाइमपास. चिक्कू महाराज आता शाळू खा. गावात नव्हती आहे तुला का बायलांच्या वरचं काम झाले बरं का. तरीकडे बघू शकताय शेवटच्या पाठक्यात आलोय आम्ही आता. आता पोरी पण लावल्या. आम्ही दोघं हातरायला लागलो. त्या बंडल सोडा येईल हिला. मग तू बंडल सोड माझं मी हातरतो. हिला बंडल सोडा येईल झाला. हे विषय झालाय. मी हे नेऊ का? लांब चाललाय ग. वासू दे खरं पण ती मला धरायत नाही. काळजी देतोय तरी पण काळजी घेऊन देणार. होय तर काय करून देताय? द्या, चाललेलं परवायचं. थांबा. तर श्रीशानं खरोखर चांगल्या प्रकारे अनबॉक्सिंग केलेलं आहे. आणि पहिल्यांदा म्हणते पहिलं मगाशी तिला कापायलाच आलं नाही. पहिल्यांदा ही अनबॉक्सिंग छान वाटतंय का फ्लिपकार्टचं मिशोचं वाटतं? मला आणि फ्लिपकार्ट मिशो कारण तुझ्या आवडीचं असतंय ना. एवढं कसं काय वजन आवरतंय हो? 500 किलो वजन मारल्या माणूस आहे. पहिलं आता काय झालं? आता किती वर्षाचा बुड्डा आहे? 60? 65 चालू आहे. हा 60 चालू. होय काय? आणि सगळ्यांच्या सुग्या चालू आहे त्या. म्हणजे टोकण्या राहिल्या सायलेल्या. आणि ही कोण आहे हो? पुढे ही औषध कोण मारत? राकेश. हा राकेश आर्मी वाला बसते आमच्यात. राकेश भाऊजी आहेत वाटतं. तुझा तुम्ही जरा खाली घ्या. तुम्ही जास्त वर उंच केलं ना तर मी थांबवा जरा. थांबवा. हो का? थाई 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 पाईप चिडली असं राहतं ते. हाय का कसं चालते रागानं. पुरगी सेम पप्पांच्या गेल्या चिडकी. काम सगळं झालं नाही की थाई 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 थाई. आ आणि आज तुम्ही मैदानात जाणार होता नव का? मग हो चोराडे काय झालं सांगा की आजच्या मैदानाचं. आजच्या मैदानात काय झालं विषय. प्रवेश फीस 1000 रुपये बिनजोडची कंपल्सरी. आणि आपण जे लावल ती वेगळं. त्यापेक्षा मला मैदान केलेलं काम आहे. असं तसं 3 फेऱ्याच आहे काय? होय. मग ती बरं. पायरा बघायचा चाललाय. 2-3 बघितले ती वायदी आहे ती. हा बघूया आपल्या गरीब लागे. काय होतंय चिडायला? मी किती तर सांगितलं सरळ करतच नव्हतीस. सरळ करायचं मी ती. दुर्गाजी बघ पाईप गेले का इकडे तिकडे कुठं. तेव्हा तुम्ही लय वर धरलं होतं सा. होय मला मम्मी तुझी म्हटली जरा वर जरा पुरगीला तापू दे. दुर्गाची पाईप गेली बरोबर.
आता ही जाते बघ मी. श्रीशा लय लांबडे. एवढं तरी कर. जा. ओ कसलं कुच काय साव. आज माझ्यातर्फे 65. मला नाही आवडत. ए दुर्गा. मग तुला आणि दुर्गाला काय पाहिजे सांग माझ्यातर्फे आज खायला. मला खायला हा बाहेर नाही. बाहेरच नाही तेवढं. बाहेरच खायला काय मुक्ती पाहिजे. थांबा विचार करून उद्या सांग. इधर ने जा. ओ श्रीशाची केस बाय कशी गोल्डन दिसते. ऊनच गोल्डन आहे ग. ओय तुमचीच काय दिसते ती. आई दुर्गाची पण गोल्डन दिसते ब्राऊन. दुर्गा खायला काय जाणार आहे सा मग. चाच्या खायला नेणार आहे तुम्हाला काय तर. मला खायला नको. 500 रुपये द्या 2 नोटा. हा विषयच हार्ड केला. 500च्या 2 नोटा द्या म्हणते. तिथं 50 रुपयेच काय तर खाऊन यायचं. दुर्गाच्या पाईपला मगाशी नावाजल्यामुळे दृष्ट लागलेली आहे. हा दुर्गा लागली वाकायला. दुर्गा कशी चालते म्हाताऱ्या बाई. आणि हे बघा आमचं लूड बूड काय तोंडात घेऊन आलाय हो. अरे ही पाईप तर नाही वडत एवढं. किती उशीर झालं पळत या एक सारखं. बघ क्या ग त्याला सांगितलं पाईप धर तर माझ्याच तोंडाकडे बघून पळते. आणि आज आपला मोबाईल मिळणार आहे ना. मग पप्पा मोबाईल घ्यायला मी तुमच्याकडे. ओ ही छोट बंडल कशासाठी आहेत. मिळालं नाही ग. त्यातलं एक बंडल मिळालं नाही. मग ही 2 दिले तुम्ही. तसं 3 पाहिजे अजून. पुरणार नाही. बघा म्हणून तर एक पाठवलं. एकटा ठिबक करत होतो पहिले एकटा. हा. किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास. 5-10 एकराचं 4-5 पोर आता काल घेणार करणार. काय मला पटलं म्हणलं एकटा म्हणलं इथं दोघं झटतोय तर होईना झालंय. हा खरं त्यांचं 50% माझं एकट्याचं 50% असं. तुमच्या हाताखाली आलेली सगळी युवाळ तिथेच. तुमचं अवसान कोण घेत नाही ती सांगा. श्रीशा खाली नाही. हा आता जा शिस्तीत. जाऊ दे. हा तशी हळूहळू चाल बाळा. आता दुर्गा तू पण आता तू थांब विश्रांती घे. आता मी जाते. हा दुर्गानं 2 हातातल्या सलग. होय नाही दुर्गा दिल मला शिव्या. मी इथं बसले इथपर्यंत मी हातारले त्या पाईप. ओ काय पण म्हणा रानात काम करताना जेवढी जास्त माणसं असतील तेवढं काम करायला भारी वाटतं का नाही. होय. किती सारे 1 2 3 4 5 6 5 6 अजून खाली जायचं आहे खालच्या पाटक्यात. काय म्हणत्या. होय. ओ आपण असं करूया का घर तिकडं बांधूया. ओ तिथं पाक खाली टोकाला. म्हणजे सगळ्यांपासून अलोन राहूया. तिकडं काय झालं तर मधनं एक रस्ता ठेवायची गाडीच 2 व्हीलर या जायासारखं. या एक्सप्लोरेशन लावलीस का मला नाही का. कुसलं कुच कायसा. थांब दुर्गा मी जातो ना. दमचिल बाळा. किती ग माझी काळजी करते त्या ह्या पुरी तरी. आता मी काय करू ग बाई. कितीही प्रेम करते त्या माझ्यावर. मग आजपासून एक पण जवळ येईना दमल्यावर.
ही एक पाटका आपण दोघांनीच हातारला नाही, 1.5 पाटका. वारच आहे रे आज. म्हणून काम करत नाही, काय करणार. तर श्रीशाला करायचा आहे डान्स. जरासा झूमलू में लागू आयुष्यपत. पुरी काय सुट्टी दिना त्या नुसतं कासेगावला नेतो म्हणल्या. हो मला काय, कुणाला? मला नाही आवडत बाई वडापाव. भजी पण नाही आवडत मला. असं करा, आम्हाला हॉटेलमध्ये न्या. म्हणा म्हणा, काय बोलायचंय ते बोला. तोंडात आलेले शब्दाशी मागे घेऊ नका. चिक्याला घावलेला आहे मसाला. होय, कॅल्शियम घेऊन आलाय. पळतोय शेवटी हिथंच येऊन खायला लागलाय. हड्डी, बोन स्टिक. चिकू चिकू चिक्या चिक्यो. खाऊ दे मला. तर ह्या पटक्याचा शेवट श्रीशूने केला. सुरुवात ह्यांनी केली आणि मध्य श्री दुर्गानं मी केलाय. बरोबर ना? तुम्ही का आला सगळं अचानकच पळत? काळजी वाटली काय माझी? होय, सगळं होय झालं. हाक मारली म्हणून आली ती, नाही आली नसती ती. तिथंच बसली असती बस इथं ये. तर चिकूला मांडीव बसायचंय आणि ह्यांनी लागले थाई फेक करायला. हा, तर 9 सऱ्या राहिल्या. 9 सऱ्या शिल्लक राहिल्या. बाकी सगळा तळ गाठलाय. ही सरी झाली नाही, त्याच्या पलीकडची सरी झाली आणि संपलं. एवढं राहिलंयच अजून. हे थाळी जर व्यवस्थित गेली तर कासेगाव कॅन्सर. ठीक आहे, या एवढं. नाही व्यवस्थित गेली. तरी बघा, हे नियच आमचं असं खेळतेत बारक्या बाळासारखं. म्हणून तर आता हाणतील माझ्या तोंडा बिंडा. अहो काय दिसलंच नाही. ए अरे ए हायब्रिड कुठं? हा, वैरण खायला लागलाय. शाकाहारी झालाय. अरे बाळा, भाकरी खाशील का नाही? भाकरी तो म्हणत असेल मला भाकरीच आवडत नाही, तर मी भाकरी का खाऊ? चिकूला अजिबात भाकरी आवडत नाही. नंतर शिळी चपाती आवडत नाही. सगळं ताजं लागतं साहेबासनी. आणि आवडतं काय ग चिकूला जास्त? शिरा, पोहे, उपीट, गोड शेवाळ्या. तिखट शेवाळ्या नाही आवडत, खरंच नाही आवडत. पण त्याला लय आवडते अगं पोहे केलं नाही, जोवर 1 प्लेट पोहे खात नाही तोवर तो तिथनं जात नाही. होय अगं, असला हे चमचमीत चिक्के खाणारा. आणि नॉनव्हेज आणलं तर असं कच्चं वगैरे नाही, त्याला फक्त घरात मसाला भाजायला लागलं मग शाकाहारी जेवण असू दे, ह्यो येणारच ती खायला. आणि आता दमलंय, शेपूट केलंय खाली, झोप आल्या त्याला. झोप आज सगळी दुपारची झोप गेल्या रानात. आता काय रात्री उठत नसतो. होय नाही चिकू? आता झोपणार ना निवांत? चला, टोपी वगैरे सगळं घेतलंय का? आता चला शेड मधला आवरायचंय. पुरी ह्यांनी घातल्या. नाही तर आता ठिबक तर जोडून झालं. आता हे काय करायला लागले ते मला माहित नाही. बघ ती खाली दुर्गी जाऊन घेऊन. ए पडशील पोरे.
आपाटशील. ही ताकदीचं काम आहे ना, ताकद लय लावायला लागतं. उन्हाचं तो मोठं तिन्ही सांजायचं करायला छान वाटतं काय. आणि पुन्हा काय पाणी लावायचं आणि चावी बसवायचं झालं. सोपं आहे. किती सोपं आहे, झालं. पसरायचं पण किती सोपं आहे, नुसतं झालं. पायपा पसरते आपण 2:30 वाजल्यापासून पायपा पसरतोय. वाजले 4:45 वाजले. 4:45. आता असं कर, कसं कर. बाहेर पाणी टाकलं नाही बे, पाणी लय लांब नाण्याला. आहे ती चालू. मी शेण काढते गायांच. आ काय मी गायांचा वरते की शेण पाणी. ओ लागल हाताला. पाणी पिणार असतील ना ती बैल. मग मला ते आणस्तवर करस्तवर खाल्लं त्यांची. मग जावा की चालत. टेप लावून ते नाचणार आहे. थांबा तेवढी आता काय पण करून कष्ट घेऊन बाटली आणि पिशवी आणा. जावा दोघी बाळांनो. हो तिथे आहे, तिथं खाली पॅन्ट सही करते. भाऊजी तिकडे काय ठोकायला लागली, मोळा मारते. कुठलं काम सुखाचं आहे का. कष्ट घेतल्याशिवाय ताकद. एवढे शेतकऱ्याला कष्ट घ्यायला लागते आणि त्याला दर नाही. शेतकऱ्याला एवढं सोयाबीनला आता खर्च करायला लागते. ही सोयाबीन उगवून आणायला, टवटवीत ठेवायला. चांगला पाऊस पडत होता, मधनच ऊन पडायला लागलं. कसं जगायचं शेतकऱ्यानं. असं येऊ. हो आता रडलंच पाहिजे. कोण म्हणाल का पाऊस आहे, उन्हाळ्यागत अवस्था झाली. म्हणजे ह्या सरीचं आणि त्या सरीचं, ह्या सरीचं आणि त्या सरीचं एका पाईपला जोडणार आहे काय. हा आणि पुन्हा खाली एक टाकली की पुन्हा नाही खाली टाकायला लागलं ना. नाही त्या दोन्हींच्या मध्ये दुसऱ्या पाटक्यात. चला तर हे करायला लागलेत ही काम. आता मी जाते शेड मध्ये शेण काढायला. दुर्गाची पॅन्ट काय बसून. हे बघा, एका कामाला दुप्पट राबू. बरं जात घ्या कापणार की बाहेर त्यात. काय झालं, उलटा टाकला गडबडीत. बघू मला एक रबर बघूया. मला ती होल पाडा येते का बघू की. द्या बरं ते होल पाडायचं. हसताय सगळे बघतो की. द्या की ते पाठ दिसतो. हा हा आयुष्यभर मी हॉटेलमध्ये जेव्हा जाणार.
काय आयुष्यभर हा बाहेर जेवण म्हणजे एवढी गॅरंटी आहे तुम्हाला मी पाडणार नाही. म्हणून तर मी हे चॅलेंज लावतो ना. हा धरा. कुठं कुठं पाडायचं आता? त्या सरीला हिचं असेल ना. थांब 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 बघू इकडं इकडे इथं पाईप मात्र घरची ना. लागेल पाईपला. गेलंय आत. लक्षात ठेवा. पाडा आधी. लक्षात ठेवा तुमचा आता काय बोलला होता. पाईप मात्र घरची उदे काय उदे मला रानायला उचल बरोबर. दाबून नाही. आता बोललायसा ते लक्षात ठेवा. सगळी ती साक्षी. अगे आगाग करू नका आता. थोडक्यात राहील. अगं कसं कुठं टाकला लागले सात आभारी आहेस काय? फिरव ते गोल 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 मस्त गोल गोल फिरव आपण निघतोय. आता खालनं फिरव की ग इकडं असं. हा चला तुम्ही काय म्हणायचा? आयुष्यभर जेवायचं आता. इकडे काय का? लब्बर टाक. लक्षात आहे का? आता दुसरंच पडते. दुसरं तिथं पाड. हा जरा पलीकडे हा हा लक्षात आहे का? लक्षात हा चेष्टा कळते का? चेष्टा नव्हती. चेष्टन म्हणते लगे मला माहिती तुला होल पडणार. आता कुठे हसतंय? अहो काहीतरी बोला. थांब जरा एवढा लब्बर टाकतोस बोलूया मग आपण. तर ह्यासनी बघायचेत रील आणि एवढा आपण नाचून नाचून कष्ट केलं ती कोण बघायचं? हा आणि दुर्गा म्हणे मला कंटाळा आलेला नाही ना. तर दुर्गाला लय कंटाळा आलाय. तिला घरी जायचं आहे. श्रीशा तर मगाचपासून माग लागल्या. म्हणते की मला नाही करायचं. कारण नाचला ना तुम्ही. आणि बारक तिथं तिथं खेळतय आणि चिक्या त्याचं रक्षण करत. तर कार्तिक शेट आलेले आहेत गावात. तर तिथं येऊन गाईंचं शेण काढलं. पाणी दाखवलं ह्यांनी. नंदींना पाणी दाखवलं आणि गेलं. वैतागली त्या सगळीच. तर मी बाजी शेठचं इथलं सगळं शेण काढलंय आणि ह्या सगळ्यांचं ए चिक्या य सगळ्यांचं शेण येऊन मला मागं काढायचंय. मगाचपासनं म्हणजे दुपारपासनं जे आपण कष्ट घेतले बाईकंड ये दुपारपासनं जे आपण कष्ट घेतले ठिबकचं तर ते ठिबक आता चालू झालेलं आहे आणि तेच जाऊन बघूया. अगं शेड मध्ये ग रानात ग. दुर्गा खरं तू व्हिडिओच का बघितला नाहीस ग? ही काय इथं? अगं ही काय दिसते का? ही गब्बर शाणेस का? चला आपण पाऊस बघूया. कारण पाऊस थांबला म्हणून आपण पाऊस पाडलाय आपल्या सोयाबीनवर. अगं बंद आहे ठिबक. चला तर ठिबक चेक करून बंद केलेला आहे. आपला हेलपाटा परत घालूया आपण. चला चेचा बघतील तर थोड्या वेळाने ह्यांनी बघतील. आता तर बंदच केलंय. मगाशी चालू केलं तर होय होय तुमचं पेरू पेरू. तर चला आता काढते पेरू. पण पिक्क पेरू कुठं आहे ती? हाय ती चला
आणि इथं एक ती वांग्याचं झाड होतं ते का तोडलं? वांग्याचं होतं का कशाचं होतं? वांग कधी लागलंच नाही. काय लिंबू येगत ही जंगली वांगी एवढी मोठी. काय ही वांगी वे असली वांगी? थांब बघू त्याला फोडून बघे. पप्पाने तुझ्या तोडलंच वाटत. वांग आहे ते? कसला घाण वास येतो ची काय आहे? काय माहित. नाही वांग नसतं. बघायचं बा. आणि ही वांग आहे इथं जंगली वांग म्हणून 4. अगं वांग्यासारखंच आहे खऱ्याच्यात बी. टोमॅटो कच्च असल्यासारखं वाटतंय ना. टोमॅटो बी बघ किस्त आहे. असं चला तुम्हाला त्या पेरू काढून देते मी. तर आम्ही आमच्या कामाच्या नादात व्यस्त. आणि बोकडं सापड्याना. ती एक तर आलंय तर ती एकच आहे. दार लावले. एक बोकड मामा तू एकच बोकड मामा आहे. नाही एक आहे इथं आणली ह्यांनी बहुतेक. आली कुठं होती कुणास ठाऊक बाई. जीव नुसता वर खाली आणि खाली वर झाला होता आत्ता आमचा. आई ग दरदरून घामच सुटला. कुणीकडे होती हो? आता म्हणलं बुकुड मामा नाही माझी. ए बाबा जा की कुठं. मग हात वर कुठं करताय? धर. फेगडं पळते ती तिसरीकडच. बानूची वैरण संपल्या. बारकालय का वात? बारक्या नाही म्हणते नाही. तिचं एकच टार्गेट. आई आहो तिची लई तिला जवळ का घेत नाही. बानूची पाठी तेवढी पुढे सारा गेले पालती पडायला लागले. बानू आज लई शांत वाटते हो. गेले आता बानूबाईला दमवायला. आणि आत्ताच्या ह्या वातावरणात बानूचा कलर सेम असा गाजरासारखा झालाय. तसा सेम कलर आपल्या बाजीचा झालाय. म्हणजे हाय ना हो. मला काय वाटलं माहितीये का? आपण इकडं आपलं पोरीनी गाणी लावली ते आपण कामात कुणी गाडी घालून नेली काय म्हणलं आकाडी स्पेशल करायला. तशी नाहीत ना कोण नेऊ शकत. हाय ना हो. माणसं 24 तास आहेत. पुरी पण पळायला लागले लगेच बघा या. अहो मग झोपते की. अन्न आणून द्या म्हणजे झालं. थांबा मी आता शेण काढते. तुमचा मोबाईल आणलासा का? नाही ठिबक चालू. धरा मग. निघालायसा ना? धरा की. निघालायसा तर दाखवा हो. अहो एवढं कष्ट घेतलेलं वाया घालवताय काय? बघा फॅमिली तुमचं दादा असं ह्यांच्या मागे लागायला लागतं. ओ धरा मी शेण काढते. सकाळच तुमचं का? मग तुम्ही नाही येणार? मामी जाऊ का शेण काढून? अहो काढते. बघितलंस का? बघितलं दोघींनी. ह्यांनी मला काम करून देत नाही. फॅमिली पण बघा मी काय करतो म्हणले की कायम काय म्हणतेत नाही. असा माझा नवरा हाय. ठिबक जो चालू आहे का? मग इधर मोबाईल ने दाखवून आण. तर आता मग मी काढते शेण. पप्पानी नाही म्हटलं तरी. आणि आणि काय अरे ही पप्पांचं सकाळचं काम हलकं होतं ग. सकाळी आपलं नंदी बाहेर काढलं मोकळं झालं. तर अशा पद्धतीनं याची कामं
तुमच्या बरोबर शेअर केलेली आहेत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला काय आवडेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केल्या म्हणजे आमच्या लक्षात येईल की नक्की व्हिडिओत काय दाखवलं पाहिजे. अजून मला तूच नाही करून व्हिडिओला लाईक करा शेअर. म्हण की मग तू. तर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.